महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। सदनिका घोटाळा प्रकरणी अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरून कोकाटेंच्या अटकेची टांगती तलवार कायम होती। मात्र आता हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्याने कोकाटेंना तात्पुरता दिलासा मिळाला आहे। न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर केलेला आहे। या निर्णयामुळे कोकाटेंची संभाव्य अटक आता तुर्तास टळलेली आहे। सदनिका घोटाळ्याच्या गंभीर आरोपांनंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची शक्यता वर्तवली जात होती। मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांना कायदेशीर प्रक्रियेमध्ये मोठी सवलत मिळालेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा होणार नसल्याचं स्पष्ट झालंय। कायद्यानुसार जर एखाद्या लोकप्रतिनिधीला 2 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्याचं पद रद्द होऊ शकतं। मात्र या दिलासामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी आता पूर्णपणे वाचलेली आहे। सदनिका घोटाळ्याच्या आरोपांमुळे विरोधकांनी कोकाटेंना घेरलेलं होतं। मात्र हायकोर्टाच्या या निर्णयाने त्यांना मोठा राजकीय आणि कायदेशीर फायदा देखील मिळालेला आहे। दरम्यान कोर्टात सुनावणी दरम्यान काय काय घडलं ते आपण थोडक्यात पाहूया। कोर्टामध्ये नेमकं काय घडलं तर ॲडव्होकेट रवी कदम कोकाटेंचे वकील त्यांनी दावा केलेला होता। कोकाटे यांनी 1989 मध्ये दुर्बल घटक गटातून घरासाठी अर्ज केलेला होता। नियमानुसार अर्ज करत असताना सप्टेंबर 1988 ते 1989 या 12 महिन्यांच्या उत्पन्नाचा दाखला देणं आवश्यक होतं। अर्ज सादर करत असताना कोकाटेंना मासिक उत्पन्न 2,500 रुपये होतं, म्हणजेच वार्षिक उत्पन्न 30,000 रुपयांपेक्षा कमी होतं। तत्कालीन मिळकतीची पडताळणी करूनच त्यांना घरासाठी पात्र ठरवण्यात आलेलं होतं। अर्ज करत असताना वार्षिक उत्पन्न 35,000 पेक्षा कमी असल्याचं सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची होती। सरकारी वकिलांनी त्यानंतर युक्तिवाद करताना म्हटलंय, हे अपवादात्मक प्रकरण नाहीये, ते एक मंत्री आहेत। राहुल गांधी आणि हे प्रकरण वेगळं आहे। राहुल गांधींचं प्रकरण हे मानहानीचं प्रकरण होतं, तर कोकाटेंचं प्रकरण वेगळं आहे। दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरांचं हे प्रकरण असून कोकाटेंनी दुर्बलांच्या हक्काचं घर लाटलं। केवळ लोकप्रतिनिधी असल्यानं कोकाटेंना सूट देण्यास राज्य सरकारचा विरोध आहे। न्यायाधीशांनी काय नेमकी सुनावणी केलेली आहे ती देखील आपण पाहतोय। सुनावणी पूर्ण होईपर्यंत 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। तर या संपूर्ण सुनावणीनंतर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी दिलेली प्रतिक्रिया देखील आपण पाहूयात। थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला, त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाहीये आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे। पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे। ते काही आर्ग्युमेंट्स तिथे सर्व केलेत आणि जे एव्हिडन्स त्यांनी दाखवले त्याच्यात काही शॉर्टकमिंग वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच त्यांनी बेल दिली आहे। पण कन्व्हिक्शन जी आहे ती अजूनही कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिलाय तो चुकीचा आहे, असं काही हायकोर्टातून आलेलं नाही।